नमस्कार. या आठवड्याच्या मार्केट पल्समध्ये स्वागत आहे. या आठवड्यात बाजारात एकच सरळसोट दिशा नव्हती. उलट आपल्याला काही ठिकाणी तेजी तर काही ठिकाणी मंदी, म्हणजे विजेते आणि पराभूत यांच्यात एक स्पष्ट विभागणी पाहायला मिळाली. चला तर मग ही ग्रोथ डायव्हर्जन्स नक्की काय आहे हेच आज आपण समजून घेऊया. तर या आठवड्यात दोन मोठे संघर्ष क्षेत्र होती. पहिलं आपल्या भारतीय शेअर बाजारात, जिथे देशांतर्गत खरेदीदार आणि परदेशी विक्रेते यांच्यात एक प्रकारचं युद्ध सुरू होतं. आणि दुसरं क्रिप्टोकरन्सीच्या जगात, जिथे एका नवीन चॅम्पियनचा उदय होताना दिसतोय. चला आधी भारतीय बाजाराबद्दल बोलूया, जिथे सध्या एक जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. आणि ही रस्सीखेच आपल्याला पैशांच्या आकडेवारीत अगदी स्पष्ट दिसते. बघा, एका बाजूला परदेशी संस्थांनी म्हणजे FIIsनी तब्बल 9,200 कोटी रुपयांची विक्री केली, पण दुसरीकडे आपले देशांतर्गत गुंतवणूकदार म्हणजे DIIs त्यांनी याच्या दुप्पट म्हणजे 20,000 कोटींहून जास्त रकमेची खरेदी केली. या प्रचंड खरेदीमुळे परदेशी विक्रीचा सगळा दबाव बाजाराने सहज पसवला. आता हे FII आणि DII म्हणजे नेमकं कोण हे पटकन समजून घेऊया. FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, सोप्या भाषेत परदेशी मोठे गुंतवणूकदार. आणि DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, म्हणजे आपले भारतीय म्युच्युअल फंड्स आणि विमा कंपन्यांसारखे मोठे गुंतवणूकदार. मग ह्याचा परिणाम काय झाला? तर आपल्या देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून इतकी मजबूत खरेदी होत आहे की जेव्हाही बाजार थोडा खाली येतो तेव्हा त्याला एक खरेदीची संधी म्हणून पाहिलं जातंय. आणि म्हणूनच बाजारात मोठी घसरण होत नाहीये आणि बाय ऑन डिप्स ही स्ट्रॅटेजी अजूनही कामाला येतेय. पण गंमत म्हणजे भारतीय बाजारातही एक विभागणी आहे. निफ्टी 50 मध्ये FII विक्रीमुळे दबाव जाणवतोय, त्यामुळे तिथे घसरणीवर खरेदी अशी सावध भूमिका घ्यावी लागतेय. पण याउलट बँक निफ्टी मात्र स्पष्टपणे आघाडीवर आहे. त्याचा कल मध्यम तेजीचा दिसतोय. तो एक खराखुरा लीडर बनून समोर आलाय. तर मग बँक निफ्टी एवढं मजबूत का आहे? याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेनं नुकतीच केलेली 25 बेसिस पॉईंट्सची व्याजदर कपात. या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्राला एक मोठा स्ट्रक्चरल बूस्ट मिळालाय. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांच्यासाठी व्यवसायाचं वातावरण अधिक अनुकूल झालंय आणि म्हणूनच बँकिंग स्टॉक्समध्ये इतकी तेजी आहे. ओके, तर भारतीय बाजारातून आता वळूया क्रिप्टोकरन्सीच्या दुनियेकडे. कारण तुम्हाला माहितीये, अशीच विभागणीची कहाणी तिथेही पाहायला मिळतेय. तर मग प्रश्न हा आहे की क्रिप्टोकरन्सीच्या या शर्यतीत सध्या कोण पुढे आहे, कोण जिंकत आहे? आणि याचं उत्तर आहे इथेरियम. मार्केट पल्सच्या विश्लेषणानुसार इथेरियमसाठी स्ट्रॉंग बुलिश मॅग्निट्यूड 5 असा स्पष्ट कल देण्यात आलाय. आता आमच्या विश्लेषण प्रणालीमध्ये ही तेजीची सर्वोच्च पातळी आहे, जी एक जबरदस्त मोमेंटम दर्शवते. इथेरियमच्या या तुफानी तेजीमागे दोन मोठी कारणं आहेत. पहिलं म्हणजे येणारा फुसाका अपग्रेड. हे एक टेक्निकल अपग्रेड आहे जे नेटवर्कची क्षमता प्रचंड वाढवेल. आणि दुसरं, मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार ज्यांना वेल्स असंही म्हणतात, ते बिटकॉइन्सनं पैसे काढून इथेरियममध्ये गुंतवत आहेत. बरं, इथेरियमच्या तुलनेत बाकीच्यांची काय परिस्थिती आहे? बिटकॉइन ते एकाच रेंजमध्ये अडकलंय, म्हणजे कन्सॉलिडेट होतंय. दुसरीकडे सोलानामध्ये तर किंचित मंदीचा कल दिसतोय. आणि यामागे काही धोके आहेत. एक तर नेटवर्कचा वापर कमी होतोय, आणि दुसरं म्हणजे FTX कडून मोठ्या प्रमाणात सोलाना टोकन्स बाजारात विकले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे किमतीवर दबाव येऊ शकतो. सोलानामध्ये खूप मोठा विरोधाभास आहे, जो खरं तर एक धोक्याचा इशारा आहे. वरवर पाहता मोठे गुंतवणूकदार त्यात पैसे टाकतायत, पण आतून म्हणजे ऑन चेन नेटवर्कची खरी ताकद, त्याचा वापर हे सगळं कमकुवत होत चाललंय. गुंतवणूकदारांसाठी हा एक मोठा रेड फ्लॅग आहे. ठीक आहे, तर या सगळ्या माहितीच्या आधारावर या विभागलेल्या बाजारात, जिथे काही गोष्टी वर जात आहेत आणि काही खाली, आपली रणनीती काय असावी? या आठवड्याचा सर्वात महत्त्वाचा मंत्र आहे निवडक सहभाग किंवा सिलेक्टिव्ह पार्टिसिपेशन. याचा सरळ अर्थ आहे, आत्ता डोळे झाकून प्रत्येक ठिकाणी गुंतवणूक करण्याची वेळ नाही, तर विचारपूर्वक निवडक ठिकाणीच संधी शोधण्याची वेळ आहे. तर ही रणनीती वापरायची कशी? अगदी सोपा आहे. जिथे स्पष्ट ताकद दिसतेय तिथे संधी शोधा. म्हणजेच बँक निफ्टी आणि इथेरियममध्ये रिस्क ऑन राहू शकता. जिथे अनिश्चितता आहे, म्हणजे निफ्टी 50 आणि बिटकॉइनमध्ये, तिथे थोडं सावध राहा. आणि जिथे धोका स्पष्ट दिसतोय, जसं की सोलाना, तिथे सध्या कोणताही मोठा निर्णय घेणं टाळा. रिस्क ऑफ राहा. तर मग या विभागलेल्या बाजारात, जिथे काही मालमत्ता वाढत आहेत आणि काही संघर्ष करत आहेत, तुमची रणनीती काय असेल? तुम्ही तुमची संधी कुठे शोधणार? यावर नक्की विचार करा.